आज तर पूर्ण दिवस ना गप्पा मारण्यातच निघून गेला बघा. कारण मम्मी पण आली होती तर छानपैकी दुपारी निवांत गप्पा मारत बसलो. मग काय माझी थोडीफार छोटी-मोठी कामं पण शिल्लक बाकी राहिलेली होती आणि ओवी माझ्याकडं असं का बघते आहे? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना. माझ्या नाकातला खडा 2 दिवस झालं तुटला होता, तर तोच मी आज घातला होता. तर तुम्हाला दिसत नसेल एवढा लांबून, पण तेच बघायचं काम तिचं चाललं होतं. मी काही छोटा-मोठा बदल केला ना, तर तो तिला लगेचच बघायचा असतो. आणि मला का आणलं नाही, तुला एकटीलाच आणलं आहे असं तिचा प्रश्न असतो त्याच्यावर. मग काय कपड्यांच्या घड्या घालायच्या राहिल्या होत्या, मग त्या पण घालून घेतल्या. आणि दुपारपासून हे पार्सल आलं होतं, पण वेळच भेटला ना ओपन करायला. त्याच्यामुळं आता पटकन मी हे पार्सल ओपन करायला घेतलं आहे बघा. तुम्हाला माहिती आहे याच्या अगोदर पण मी बांबू प्लांट मागवलेलं होतं, पण ते 2ची ऑर्डर दिलेली होती आणि एकच आलं होतं, त्याच्यामुळे ते माघारी करावं लागलं. पण आता हे आलं आहे व्यवस्थित, म्हणजे 2 आलेले आहेत हे तर दिसतंय. त्याच्यामुळं हे काय आता माघारी करावं लागणार नाही. त्याच्यामुळं माझं कसं पण त्याला इकडून तिकडून कापाकापी करायचं काम चालू होतं बघा. मला बघायचं होतं की कसं आलं आहे. म्हणजे ती तेजकीबाज आहे की पिवळं पडलं आहे, असं असताना एखादं खराब येतं. मला डाऊट होता की अजून व्यवस्थित येतं आहे का नाही. त्याच्यामुळं माझी एवढी गडबड चालली आहे बघा. पण एकदम छान आणि हिरवंगार टवटवीत असं हे बांबू प्लॅन्ट आलं आहे. मग काय म्हणलं आता याच बॉक्सचा काय उपयोग नाही. पटकन भरलं सगळा कचरा एकत्र आणि कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये टाकून दिला. आता हे मला ठेवायचं आहे कुठं याचा विचार माझ्या डोक्यामध्ये सुरूच होता. खरं तर मी हे मागवलं आहे देवाजवळ ठेवायसाठी, पण त्याच्या अगोदर ही भरणी आहे ना काचेची बांबू प्लॅन्ट ठेवण्याची, तर ती जराशी मला घाण वाटली. त्याच्यामुळे एकदा स्वच्छ पाण्याने धुतली आणि मग पाणी भरलं त्याच्यामध्ये. बांबू प्लॅन्ट पण एकदा स्वच्छ व्यवस्थित आता असं धुतलं, कारण थोडंसं नॉर्मल असं पिवळट पिवळट असं ते झालं होतं. म्हणून म्हणलं चांगलं स्वच्छ धुतल्यानंतर फ्रेश फ्रेश दिसेल म्हणून छान असं धुतलं. दोन्ही पण भरण्यांमध्ये पाणी भरून घेतलं. ओवी म्हणत होती एवढं नको भरू, पण म्हटलं असू दे, सुरुवातीला जरा जास्त पाणी ते शोषून घेईल, कारण त्याला पाणी भेटलेलं नसताना. मग एकदम छान असं बघा आता मी धुवून व्यवस्थित असं ते तयार केलं आहे. आता हे ठेवल्याशिवाय मला काय दम निघणार नव्हता. मग काय ठेवलं आहे आता देवाजवळ. आता इथं कसं वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की मी दुसरीकडं कुठं हे ठेवू, हे तुम्ही मला नक्कीच सांगा बरं का. आता मला खायचं होतं हे कडकनं, हे मला शिदोरीमध्ये भेटलेलं होतं, हे मला भरपूर आवडतं. आणि काल दिवसभर धरलं होतं चहा नाही प्यायचा असा कडक उपवास आमच्या ओवीनं चहा न पिता, पण आज काय दम निघाला नाही. बिस्किट खायचं होतं ना, मग दुधामध्ये अजिबात आवडत नाही, तर आज थोडासा तिला चहा करून दिला. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.